मी तुमचीच वाट पाहत होते। गडावरील सर्व कामं सुरळीत चालू आहेत की नाही हे पाहायला गेलो होतो। परंतु देवी, आपण कोणत्या विचारात आहात? आज श्री खंडेराय बानूला भेटायला गेले आहेत। म्हाळसा देवींनी सांगितल्याप्रमाणे 15 केवळ 2दा श्री खंडेराय आणि बानू भेटू शकतात या वचनानुसार ते गेले आहेत। हो, श्री म्हाळसा देवींनी जाण्याआधी त्यांना थांबवलं देखील नाही। हो, कारण आता म्हाळसा देवींना सत्याची जाणीव आहे। हे सारं का घडतं आहे हे त्यांना ठाऊक आहे आणि त्यांना हे कळण्यासाठी श्री खंडेरायांनी सहाय्य केलं होतंच। हो, आहे माझ्या स्मरणात। श्री म्हाळसा देवी एकांतात गेल्या होत्या तेव्हा श्री खंडेरायांनी त्यांना सहाय्य केलं होतं। आणि आता बानूला देखील सत्याची जाणीव व्हावी यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत आणि ह्या कार्यात आपल्याला देखील सहाय्य करावं लागेल। श्री म्हाळसा देवींच्या मनात नेमकं काय चालू आहे ते आपल्याला लवकरच कळेल। परंतु आज श्री खंडेराय आणि बाणाईची भेट होत आहे, त्यामुळे बाणाईला सत्य कळण्याच्या दृष्टीने निश्चितच काहीतरी घडेल असं मला वाटत आहे। स्वाभाविक आहे, श्री खंडेराय बानूचे देखील आराध्य आहेत, त्यामुळे बानूला देखील त्यांच्याकडून सहाय्य होणं स्वाभाविक आहे। होय, त्यात काही अयोग्य आहे असं मला नाही वाटत। जसं एखाद्या शिष्याला त्याच्या गुरुकडून मार्गदर्शन मिळतं, तसंच श्री खंडेरायांकडून बाणाईला देखील तिच्या आत्मज्ञानासाठी काही गोष्टी निश्चितच कळतील। मला केवळ इतकंच म्हणायचं आहे की ते काय आहे हे आपल्याला देखील कळायला हवं, कारण प्रसंगी आपल्याला देखील तिला सहाय्य करावं लागेल। हो, त्याविषयी आपल्याला श्री म्हाळसा देवींशी चर्चा करावी लागेल। हो, आपण चर्चा करू, त्यातून आपल्याला मार्गही मिळेल। परंतु त्याआधीच बाणाईचा आत्मज्ञानाच्या मार्गावर जाण्याचा प्रवास हा सुरू झाला असेल असं का वाटतं आहे तुम्हाला? आज अनेक दिवसांनंतर श्री खंडेराय आणि बाणाई यांची भेट होत आहे। बाणाईच्या मनात अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरं तिला मिळाली नाही। आज भेट झाल्यावर श्री खंडेरायांकडे तिच्या मनात जे काही आहे ते सगळं ती विचारेल। परंतु ती कोण आहे याबद्दल ती त्यांना थेट विचारणार नाही। मी असं म्हणतच नाहीये, मी केवळ इतकंच म्हणालो की बाणाईला सत्य कळण्याच्या दृष्टीने जसे आपण प्रयत्न करत आहोत तसे ती स्वतः देखील सत्य कळण्याच्या दृष्टीने विचार करत असेल। आणि श्री खंडेरायांनी सहाय्य केल्यामुळे तिच्या आत्मज्ञानाचा, तिच्या साक्षात्काराचा हा क्षण अधिक जवळ येऊ शकतो। देवा, आता तुम्ही जेवायला सुरू करा जी। बर का देवा, तुमच्याकरता भाकरी केली म्या म्हणजे हेनच केली, म्या सांगितलं। रंगा, अरे माझ्यासाठी किती करतोस? माझ्या आवडी निवडी अजूनही तुझ्या लक्षात आहेत। आणि मग इतकं दिस तुमच्या संग आहे, मला ठावाय समते। तुम्ही सर्वजण बानू सोबत आहात हे उत्तम आहे। बानूला देखील सोबत झाली आहे, तिच्या जवळची माणसं इथे आहेत। परंतु तुम्ही इथे आनंदात आहात ना? रंग्या, अरे गप का आहेस? सुखात नाही होय आता? तसं नाही, पर रंग्या, देवानी विचारलं आहे तर सांग की तुझ्या मनात काय आहे ती।
आम्ही सुखात हावजी. वय आता वाड्यावर काय कमी आहे? रंगा, मी आजपासून तुला एक काम देतो. काम? होय, त्यातून तुला धन देखील मिळेल. पण रंगा, ते चमत्काराने मिळेल अशी आशा नको करू. हा सांगा जी. रंगा, तुला उद्यापासून गडावरील संदेश इथे वाड्यावर आणायचे आणि वाड्यावरील संदेश तिथे गडावर नेऊन द्यायचे, हे काम करायचं. देवा, हे एक बरं झालं बघा, आमच्या रंग्याला काम मिळालं. आणि त्याचे मूल्य देखील मिळणार आहेत त्याला. वय तर मग रंगोबा, कामाला लागा. देवा, तुम्ही माझ्या मनातलं ओळखलं बघा. खरंच इतकं सुंदर भोजन देऊन तुम्ही मला प्रसन्न केलं आहे. रंग्या, अरे देवानं इच्छा पुरी केली की तुझी. गणोबा राघोबा, अरे या. अरे कुठं होता तुम्ही? कुठं कुठं हुडकायचं तुम्हासनी? आता अहो आम्ही हातच तर आहे की. अहो देव बाणाईच ते भेटायला गेलो तेव्हा गडाच्या दारापाशी भेटलं की ते आमासनी. आणि तता तुम्ही काय करत होता? तता आम्ही मशाली लावत होतो बघा. अहो पर असं झालं तरी काय? अरे झालं काय म्हणजे? गडावरती मोप कामं पडल्या ती कोणी करायची? अहो आम्हासनी जे काम दिलं होतं ते आम्ही करत होतो बघा. असं होय? मग झाली का नाही समधी कामं? हो झाली झाली. पर काय बी म्हणा, आता गडावर समजीकडे आनंदच आहे बघा, देव गडावर आलं म्हणून. होय होय, देव गडावर आलं आणि देवीन संगत त्यांचं बोलणं बी झालं. होय, आणि बाणाई बी गडावर आले ती. आता समजत चांगलं होणार बघ. पर म्हाळसा देवी आणि त्यांच्यात काय बोलणं झालं कुणाच ठावं. म्हणजे आता काय म्हणायचं आहे तुला? नाही म्हणजे ह्यो म्हणत होता का देवींनी तेसनी क्षमा केली हाय म्हणून. पर नाही, मला नाही वाटत तसं. अरे ये राघोबा, तुझा डोसका आहे का नाही? जी कामं दिलं ती त्याच्यात लाव की. नाही तिथं कशा पाय डोसकं घालतोय आज? आला का नाही ध्यानात? अहो तेच की, आता देव बी बाणाईसनी भेटायला गेलं, पर म्हाळसा देवी त्याचे काय बी बोलले नाही. आता समजत चांगलं होणार बघा. अंगाशी. चोडप्पा, अहो मी तुम्हाला शोधत होते. मला काय काम आहे हो? देवींनी तुम्हाला भेटायला बोलवलं आहे. त्यांचं एक अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे, ते पूर्ण करायचंय. आणि ते कार्य पूर्ण करण्यासाठी आधी तुम्ही त्यांची भेट घ्या. असं होय, बरोबर. एक विचारू का जी? नाही म्हणजे काय काम आहे देवींचं? ते मला पण ठाऊक नाही, पण आधी तुम्ही त्यांची भेट घ्या. कुणाच ठाऊक काय काम आहे ते? अहो देव आणि देवींचं काम, आता त्यांची सेवा करण्यासाठी तर आम्ही हात आहे ती. आत्ता येतो, त्यांची भेट घेतो बघा. हो. मी जाऊन येतो, तुम्ही कामाचं बघा. होय होय. कसं येणं केलं? आपल्यासाठी गडावरून देवींचा संदेश आणलाय. काय संदेश आहे? देवींनी आपल्याला लवकरात लवकर गडावर बोलावलं आहे.